श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. अक्षय तृतीयेचा हा सण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपण त्यांचे पूजन करत असतो. पिंडदान, तर्पण, श्राद्ध कर्म इत्यादी कार्य आपण आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी करत असतो. आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट राहावे आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा, आपल्या पितरांना सद्गती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा यासाठी आपण त्यांचे पूजन करत असतो. अक्षय तृतीयेचा हा सण आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेचा हा सण माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांच्या पूजनासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या पितरांचं पूजन करत असते, त्यांच्या स्मरणार्थ पिंडदान, तर्पण विधी करत असते, त्याचप्रमाणे दानधर्मसुद्धा करत असते आणि तसंच आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी वेगवेगळे उपायसुद्धा या दिवशी केले जातात. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा, कायम अक्षय राहणारा. आणि अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला कधीही न संपणारे असे मिळते. आपण केलेल्या या उपायांचे फळ हे अक्षय आपल्यासोबत कायम राहते. तर आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा, त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी, आपले पितर आपल्यावर संतुष्ट राहावे आणि सोबत माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी आज संध्याकाळी 3 दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये या ठिकाणी असे लावायचे आहेत. 3 दिव्यांचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर हे दीपदान नक्की करा. असे 3 दिवे तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये नक्की लावा. यामुळे तुमच्या पितरांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये अखंड कायम टिकून राहील. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि असे हे 3 दिवे आज संध्याकाळी आपल्याला कसे आणि कुठे लावायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आज संध्याकाळी हे दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचे आहेत, हे दीपदान करायचं आहे. ज्यावेळेस आपण संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तर त्यावेळेस हे दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचे आहेत. आणि हे दिवे लावण्यासाठी तुम्ही कणकेचे दिवे बनवलेत तरीसुद्धा चालतील किंवा मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही तसा लावा, नाहीतर कुठल्याही तेलाचा तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. मग तुम्ही इथे मोहरीचं, तिळीचं किंवा इतर कुठलंही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्ही हा उपाय करण्यासाठी कणकेचा दिवा बनवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ हे घालायचं नाही आहे. याउलट गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्यापासून हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. पण यामध्ये तुम्ही मीठ चुकूनही टाकू नका. आणि या दिव्यांमध्ये 2 कापसाच्या जोडवाती एकत्र करून त्यांची एक वात तयार करायची आहे. अशा पद्धतीने या दिव्यांमध्ये आपल्याला प्रत्येकी एक वात लावायची आहे. आणि हा उपाय करण्यापूर्वी सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुळशीपाशीसुद्धा तुम्हाला धूप, अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे 3 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आणि हे 3ही दिवे आपल्याला कुठे ठेवायचे आहेत तर यामधला पहिला दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे माठ असतो तर त्या माठाजवळ हा पहिला दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये माठ नसेल पिण्याच्या पाण्याचा तर मग तुमच्या घरामध्ये हंडा, कळशी हे तर भरलेलं असेल किंवा पाण्याचं ॲक्वागार्ड हे जरी असेलच, तुमचं पाण्याचं फिल्टर जिथं असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. पण आता उन्हाळी दिवस आहेत आणि आपण थंडगार पाणी पिण्यासाठी माठा भरून ठेवतच असतो. तर प्रत्येकाच्या घरामध्ये माठा असणार आहे. तर माठाजवळच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आणि माठ नसेलच तर तुमचे पिण्याचं पाणी जिथे तुम्ही भरून ठेवलं असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि या दिव्याचे तोंड हे आपल्याला दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीने हा दिवा आपल्याला माठाजवळ ठेवायचा आहे. आणि हे 3ही दिवे ठेवत असताना ते खाली तसेच जमिनीवर आपल्याला ठेवायचे नाही आहे, तर त्याखाली एखादी छोटीशी प्लेट आपल्याला ठेवायची आहे. आणि त्या प्लेटमध्ये ठेवून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हे 3ही दिवे आपल्याला तसेच जमिनीवर ठेवायचे नाही आहे, त्याखाली एक छोटीशी प्लेट आपल्याला ठेवायचीच आहे. आणि असा हा दिवा माठाजवळ ठेवल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपण
आपल्या पितरांचे आपल्याला स्मरण करायचे आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पितरांसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. माठाजवळ ठेवलेला हा दिवा आपण आपल्या पितरांसाठीच लावत असतो आणि म्हणून हा दिवा लावल्यानंतर दोन्ही हात जोडून या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि पितृदेवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर असा हा दिवा तुम्ही दर अमावस्येलासुद्धा माठाजवळ लावून ठेवू शकता आणि दर अमावस्येला जर तुम्हाला जमत नसेल तर निदान आजच्या दिवशी तरी तुम्ही ही संधी चुकवू नका. यामुळे तुम्हाला तुमच्या पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. आणि यानंतर दुसरा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे आणि हा दिवा तुमच्या घरी तुम्ही उत्तर दिशेला लावत असताना त्याची वात ही सुद्धा तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करूनच ठेवायची आहे. उत्तर ही दिशा कुबेर देवतेची दिशा मानली जाते आणि उत्तर दिशेकडे तोंड करून दिवा लावल्यामुळे आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जाते असं म्हटलं जातं. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर असा हा दिवा उत्तर दिशेकडे तोंड करून लावल्यामुळे धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच आपल्या घराच्या उत्तर दिशेकडे तोंड करूनच हा दिवा आपल्याला लावायचा आहे. जर तुम्ही एका दिव्यामध्ये तूप टाकत असाल तर 3ही दिव्यांमध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि जर तुम्ही तेल टाकत असाल तर 3ही दिव्यांमध्ये तुम्हाला तेलच टाकायचं आहे. आणि हे 3ही दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्यांची हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच या 3 वेगवेगळ्या ठिकाणी हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि यातला पहिला दिवा हा आपल्याला माठाजवळ ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा हा आपल्या घराच्या उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि उरलेला तिसरा दिवा जो आहे तर तो दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. मग हा दिवा तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कोणत्याही बाजूला लावू शकतात आणि कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इतकं तेल तूप आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि जर मध्येच रात्री 12च्या आधी हा दिवा विझला, हवेने समज आला त्यामध्ये तेल तूप असतानासुद्धा तर कुठलीही शंका मनामध्ये आणू नका. पण शक्यतोवर हा दिवा रात्री 12पर्यंत सुरू राहील याची तुम्ही काळजी घ्या. आणि हा दिवा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे बाहेरच लावायचा आहे. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये चुकूनही लावू नका. आणि हा दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवताना त्याची वात ही आपल्याला दक्षिण दिशेकडे येईल या पद्धतीनेच तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. तर या पद्धतीने संध्याकाळी हे 3 दिवे आपल्याला लावायचे आहेत. असे दीपदान आपल्याला करायचे आहे. आणि जर तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेनंतर हे दिवे लावायला जमत नसेल, संध्याकाळी 6 वाजता जर तुम्हाला असे दिवे लावणं जमत नसेल तर तुम्ही आज असे हे दिवे रात्री जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये लावले तरीसुद्धा चालतील. अगदी 7:30, 8:30ला लावले तरीसुद्धा चालतील. पण असे हे दीपदान आज तुम्ही नक्की करा आणि शक्यतोवर खूप उशीर काही करू नका. आणि हे दिवे लावताना जर तुम्ही कणकेचे दिवे लावले असतील तर ते दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्यातल्या वातीसुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आणि पणती जर लावली असेल तर ती पणती तुम्ही धुवून पुसून स्वच्छ करून पुन्हा वापरली तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हे दीपदान आज आपल्याला करायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल, आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळेल आणि तसंच माता लक्ष्मीची सुद्धा अखंड कृपा आपल्याला प्राप्त होईल. जर तुम्हाला सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि जर महिलांना मासिक धर्म असेल तर असे हे दिवे तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडनं लावून घेतलेत तरीसुद्धा चालतील. भलेही मग तुमच्याकडे कर आणि केळीचं पूजन झालं असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही आज हे दिवे नक्की लावा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.